मागच्या 2-3 वर्षापासून काम करतो. अगोदर 2 वर्ग खोल्या केल्या म्हणजे एक लोकसभा अजून केली. त्याच्यानंतर आता हे बाउंड्री वॉलची हाईट वाढली. आधी एवढीच होती. ते जे वरचं दिसायला ना दगडाच्या वरती आता बांधलेलं आहे. त्याच्यानंतर हँडवॉश स्टेशन आधी एक दिलं होतं. त्यात उद्दिष्ट आपण काय करतो दुसऱ्या गावात कसं होतं नाहीतर लोकांना पेंटिंग वॉटर प्रूफिंग पण करून त्यानंतर हे वेगवेगळं आणि फुल पेंट लावायचं वातावरण तू दुर्वा बांधलं का किती आहे गणिगावची ट्रेन परीक्षा आहे. तू कुठला आहे? तू पण गणिगावचा साहेब काय सांगाल, आज आपण शिरूर तालुक्यातील मलठण या ठिकाणी व्हिजिट केलीत. जिल्हा परिषदचे CEO म्हणून तुम्ही एक चांगलं काम करताय, हे सगळे लोक पाहत आहेत. शिक्षणावर विशेष भर आहे तुमचा. या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा कशी वाटते तुम्हाला, हे सगळे वातावरण कसं वाटलं आणि एकंदरीत आढावा घेता शिरूर तालुक्याचा रिझल्ट कसा आहे? शिक्षणामध्ये शिरूर तालुका तसा पूर्वीपासून चांगलाच आहे. आपण आता पुणे जिल्हा परिषदेची मॉडेल स्कूलचा जो काही कन्सेप्ट आहे त्याच्या धर्तीवर आपण मलठणची शाळा घेतली होती. शाळा चांगली आहे. मॉडेल स्कूलचं काम चालू आहे, म्हणजे 4 नवीन क्लासरूम्स चालू आहेत. बाकीचा स्टेज किंवा क्लासरूमचा रिपेअर्स वगैरे ह्या गोष्टी चालू आहेत. सिम्युलेशन लॅब एक चांगली लॅब इथं आपण मॉडेल स्कूलच्या अंतर्गत दिली, त्याचं काम चालू आहे. त्याची पाहणी करायला आता आपण आलो. गावातला सहभाग आहे, लोकसहभाग जो आहे तो खूप चांगला आहे. म्हणजे लोक जे शाळेकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देतात. शाळेचं पटसंख्या जवळपास 424 आहे आणि महाराष्ट्रानं जी निपुणची परीक्षा घेतली डिसेंबरमध्ये त्यात 100% निपुण ही शाळा आहे. आणि आम्ही दर महिन्याला जी परीक्षा घेतो त्यामध्ये 6 विद्यार्थी अजून नॉन निपुण आहेत, त्यातले 2 दिव्यांग विद्यार्थी आहेत. मात्र शिक्षकांचं चांगले एफर्ट्स आहेत, ते पण पुढच्या परीक्षेपासून 100% निपुण होतं. एकंदरीत शाळेचं कामकाज चालू आहे, चांगलं आहे. 7वीपर्यंत आहे आपला प्रयत्न. बघू, जर काही अडचण नसेल तर 8वीचा वर्ग द्यायचा आम्ही प्रयत्न करू. शाळेसोबतच आम्ही म्हणजे बाकीच्या जे काही सुविधा आहेत, टॉयलेट ब्लॉक असेल, कलामंच आहे, त्या गोष्टी सगळ्या आपण इथं करतो आहे. शाळेच्या सोबतच आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानासंदर्भातला दौरा आहे. माझे आज 4 ते 5 गावं आम्ही शाळा बघून आलो. करडे आहे, पाचारणे वस्तीची शाळा आहे, निमगाव माळुंगी आहे. त्या गाव बघून मी आज मलठणमध्ये आहे. गाव चांगलं आहे, रिस्पॉन्स चांगला आहे, शाळा चांगली होईल अशी माझी खात्री आहे. सर, एकंदरीत शिक्षकांची खूप कमतरता आहे सध्या राज्यभरातच आहे, शिरूर तालुक्यात सुद्धा आहे. एक गुणवत्त तालुका म्हणून आपण एक लक्ष दिलं आहे. या लोकांना पण शब्द दिला आहे की शिक्षक या ठिकाणी, परंतु शासनच शिक्षक भरती करत नाही. एकूण या शाळेमध्ये 15 पदं मंजूर आहेत. आता 11 म्हणजे 4 शिक्षक रिक्त आहेत. पुणे जिल्ह्यात एकंदरीत 552 शिक्षक रिक्त आहेत. ते आपल्याला नवीन आता येणार आहे. पण तात्पुरती अरेंजमेंट आपल्या या शाळेसाठी जर जास्त गरज असेल तर शिक्षकांची तात्पुरती अरेंजमेंट करून आम्ही इथं शिक्षक देऊ. आता शासनाच्या वतीनं सुद्धा भरती सुरू आहे. मला वाटतं 1-2 महिन्यामध्ये सर्व शिक्षकांची भरती होईल. आपली सर्व 100% पदं भरली जातील. समोर बघा, एक मिनिट. अध्यक्ष का नाही गेले पुढे तुम्ही?
होल तसंच थांबा. ग्रामपंचायत